बुवांचं म्हणजे सन्मान स्वर्गीय दीपक सावंत बुवा आणि काशीरामपर बुवांचं नाव घेतलं, पण मी त्यांच्या दोघांवरही मी एक काव्य करणार आहे. पण कसं एकदम जर मुळात हात घातलो तर एकदम पेटणार आणि आता थोडं हळूहळू घेऊया. मतलब पूर्ण बारी आपल्या 3-4 तासाची बारी करूची आहे. स्वर्गीय काशीरामपर भांडू भजनाच्या पंढरीचा त्यांनी पायाच नसलेला आणि भांडू भजनाची पंढरी त्यांनी इथे नामांकित केलेली आहे. हे कोणा म्हणजे आपल्या मायबाप प्रेक्षकांना सांगण्याची गरज नाही, पण मी त्यांच्यावर एक गाणं म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे. अबूबर यांचे मनपूर्वक धन्यवाद. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान सेवा मंडळ कांजूरमार्ग पूर्व यांच्यावर 100 रुपयाचे बहुमूल्य पारितोषिक आले मंडळाचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे परममित्र आशिष शेटकर यांच्याकडून जीपे माध्यमातून 200 रुपयाचे पारितोषिक आले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता गजराला सुरुवात होते, थोडंसं म्हणजे मनोरंजनही झालं पाहिजे. आज मला एक इथे बारी करताना एक एवढा आनंद वाटतोय की यूट्यूबच्या माध्यमातून मी पारकर बुवांच्या खूप बाऱ्या ऐकल्या होत्या, पण आज खरोखर पारकर बुवा आणि भजन रसिकांना भजन काय असते पारकर बुवासाठी परत एकदा धन्यवाद आणि एकदा जोरदार टाळ्या होतात. कारण खरोखरच एकदम तालबद्ध त्याचं म्हणजे भांडूप करणं जे संगीत पाहिजे भजन पाहिजे त्याचा सादरीकरण आमचे जे जोडीवाले आहेत उदयजी पारकर बुवा यांनी आज देण्याचा प्रयत्न खूप केले. मंडळाच्या वतीने परत एकदा त्यांच्याकडे मी टाळ्या होतो त्याचा धन्यवाद देण्याचा प्रयत्न करतो. तसंच बुवा भजन आजच्या घडीला भजन हे लुप्त होत चाललं नाही का. संत तुकोबारायांनी निष्ठेचं महत्व या निष्ठेचं महत्व पटवून देताना सांगितलं की जनमानसासमोर भगवत निष्ठा ही काय आहे हे लोप होत चाललेलं आहे. आजच्या या पिढीला भगवत निष्ठा ही माहीतच नाही, मग ती सामाजिक निष्ठा आणि देशनिष्ठा ही लांबच राहिली. हो मायबाप प्रेक्षक हो, तुकाराम राजांनी आज सांगितलेलं आहे की जर समजा आज आपल्या या पिढीमध्ये या समाजामध्ये जर आपण आपल्या मुलीला सांगितलं अगं आज टिकली लाव केस व्यवस्थित बांध तर लगेच आपल्या मुलाला राग येतो, आपल्या मुलीला राग येतो. कारण काळानं तस्मै नमः, काळानुसार हा संपूर्ण म्हणजे राहणीमान माणसाचं सर्व हे जे फॅशनेबल सर्व आलेलं आहे ते वाढत चाललेलं आहे. तर तुकोबारायांनी निष्ठेचं महत्त्व सांगताना काय सांगितलं, तुकोबारायांनी एकदा निष्ठेचं महत्त्व सांगताना काय सांगितलं की प्रभू रामचंद्रावर हनुमंताची निष्ठा एवढी होती की प्रत्यक्ष छाती फाडून सुद्धा त्याने सर्वांना आपल्या प्रभू श्रीरामांचं आणि जानकीमाईचं दर्शन दर्शविलं होतं. एकदा काय झालं, महाप्रसादाची वेळ होती आणि सर्व राम राज्यामध्ये आपापल्या आसनावर आसनस्थ झालेले होते आणि त्यावेळी सर्वांना वाटलं होतं की पहिलं नाव कोणाचं येईल, प्रसादाच्या पहिलं नाव कोणाचं येईल. तर खरोखर हनुमंताला एकदम वाटत होतं की पहिलं नाव माझं नाव. बाकी सर्व बसताना तिथे सर्व मंडळींना सर्व राजांना सेवकांना प्रधानांना सर्व जे त्यांचं शिष्टमंडळ होतं त्यांनाही वाटत होतं की हनुमंताचं नाव प्रभू रामचंद्र पहिलं घेणार. पण असं म्हणता ते तिथे लीज बनवली होती आणि ती लीज होती लक्ष्मण महाराजांच्या हातामध्ये. लक्ष्मण महाराजांनी नावं घ्यायला सुरुवात केली. राजे नील सुग्रीव वाली आणि अशी भलीभक्कम लाईन लागत गेली. हो आज तशी म्हणजे या दरबारी भजनाचा आस्वाद घेण्यासाठी एवढं हे भजन श्रोते इथे उपस्थितीत आहे. अशी प्रचंड लाईन लावली गेली होती प्रसादासाठी. पण तो प्रसाद देताना हनुमंताचं नाव रामाने घेतलंच नव्हतं. राम खूप दुःखी झाला होता. राम एवढा दुःखी झाला होता की एवढं मी माझं आयुष्य मी श्रीरामांसाठी झिजवलं, श्रीरामांसाठी मी लंकेचं दहन केलं, त्या माझ्या देवाने प्रभू रामचंद्राने माझं नाव घ्यायला विसरलं की काय. खूप दुःखी झाला मनातून श्री हनुमंत. दुःखी झाला म्हणून त्याने काय केलं, टुणकरुडी मारल्याने जरा म्हणजे असं सगळ्यांच्या नजरेत येण्यासारखं असं एका टेबलवर जाऊन असं म्हणजे श्रीरामांच्या समोर जाऊन बसला. श्रीरामांच्या समोर जाऊन बसता क्षणी तरी सुद्धा रामाने श्रीरामांचं नाव घेतलं नाही. श्रीरामाने हनुमंताचं नाव घेतलं नाही. हनुमंताचं नाव राम एवढा कष्टी झाल्याने दुःखी होऊन तो आपल्या राजदरबारचा त्याग करून निघाला. राजदरबारचा त्याग करून निघतात जानकीमाईचं मात्र लक्ष त्या श्रीरामावर पडलं. जानकीमाई लगेच तिने आवाज दिला, हनुमंत मारुती राया कुठे चाललास. मग
त्याच्यात त्याच काळातले असतात हे सुद्धा. त्यांना प्रसाद भेटणार नाही, आता प्रसाद भेटतो बरोबर. मग त्यावेळी हनुमंत लगेच आनंदाच्या भराने एकदम आनंदाच्या आनंदाच्या डोळ्यातून वाहू लागले आणि तो एकदम येऊन जानकीमाईच्या सीतामाईच्या चरणाशी बसला. पक्ष चेंज झाला. आता काय पक्ष चेंज होताना सांगण्याची गरज नाही, नाही का बाबा. लगेच एका रात्री पहाटे सीतामाईच्या चरणापाशी हनुमंत येऊन बसले आणि सीतामाई काय म्हणते हनुमंतांना, हे मारुतीराया, तू आमच्यासाठी काय केलंस? आमच्यासाठी देह शिजविलास, आमच्यासाठी लंका दहन केलीस. तू जर नसतास तर माझा शोध लागला असता कसा? एवढं म्हणता क्षणी त्या हनुमंताच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येऊ लागले आणि सीतामाईने आपल्या गळ्यातील एक कंठा काढून ते हनुमंताच्या हाती दिला. तो कंठा पाहता क्षणी हनुमंताने एकदम टुनकन उडी मारली, आनंदाच्या भरात असं बाहेर निघाला आणि तेव्हा बाहेर जाऊन काय केलं त्याने बघितला तो कंठा. त्या कंठामध्ये प्रभू रामचंद्रांचं कुठेही त्याला दर्शन झालं नाही. दणकन त्या भूमीवर आपटला, दणकन करून त्या भूमीवर तो कंठा आपटला. तेवढ्यात बाकी सेवक म्हणतात, ते सीतामाईला सांगतायत, अरे काय झालं काय तिकडे, कसलं माउथफोड झालो. तर बाकी सेवक सांगू लागले इकडे की तुम्ही दिलेला कंठा हनुमंताने जाऊन बाहेर फोडला. लगेच बोलावलं हनुमंता, अरे तू मी तुला एवढ्या प्रेमाने तुला जो कंठा दिला होता, तुला जो प्रसाद दिला होता, तू जाऊन तू जमिनीवर आपटलास. हनुमंताने काय उत्तर दिलं असं त्या सीतामाईला, हे माई, हे सीतामाई, तुम्ही जो मला कंठा दिला, तुम्ही जो मला प्रसाद दिला, त्याच्यामध्ये माझा प्रभू रामचंद्राचं मला दर्शनच झालं नाही, म्हणून मी तो कंठा जाऊन बाहेर फोडला, त्याच्यामध्ये मला प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं नाही. हे म्हणता क्षणी सीतामाई सुद्धा कळून चुकले की रामावरची निष्ठा श्री प्रभू रामचंद्राची निष्ठा ही काय आहे, या हनुमंताच्या प्रती काय आहे निष्ठा. सीतामाई तडकन बोलली, हे मारुतीराया, जर एवढी तुझ्या त्या प्रभू रामचंद्राची निष्ठा असेल, तर प्रभू रामचंद्राबद्दल तुझ्याबद्दल जर एवढी निष्ठा असेल, तर हा प्रभू रामचंद्र तुझ्या शरीरामध्ये, तुझ्या छातीमध्ये आहे का, तुझ्या मनामध्ये आहे का? दणकन करून त्या प्रभू हनुमंताने आपल्या छातीचा छेद केला आणि छेद करून त्याच्यामधून प्रभू रामचंद्राचं दर्शन दाखवलं. बघा सीतामाई, प्रभू रामचंद्र नसतं माझ्या छातीमध्ये, नाही तर सीतामाई सुद्धा माझ्या छातीमध्ये. एवढे निष्ठेचं महत्व आहे हनुमंताने ते प्रभू रामचंद्र. आज स्वामी समर्थ बेंच ग्रुप आयोजित या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम आहे. महाराजांबद्दल थोडंसं बोलणारच आहे मी, पण या मंडळाकडून आज हा भव्य दिवस, 3 दिवसाचा मोठा कार्यक्रम आहे. आणि हा जर कार्यक्रम असे कार्यक्रम होत असेल तर कोणामुळे हे कार्यक्रम होते? ते आपल्या छत्रपती शिवाजी राजांमुळे. कारण छत्रपती शिवाजी राजांमुळेच आपल्या मंदिरांवर कळस आहेत. आपल्या घरासमोर जी तुळस आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनाच आहे. जगावं कसं हे माझ्या छत्रपती शिवरायांकडून शिकावं, जगावं कसं हे माझ्या छत्रपती शिवरायांकडून शिकावं, आणि मरावं कसं हे माझ्या छत्रपती शंभू राजांकडून शिकावं. माझ्या राजाने किती त्या वेदना सहन केल्या असतील हो, त्याची कल्पनाही करू शकत नाही. पहिल्या दिवशी माझ्या शंभू राजांचे डोळे काढण्यात आले. असं एक एक करून शंभू राजांचा प्रत्येक दिवसागणिक एक एक अवयव काढण्यात आला होता. तरी पण माझा राजा, माझा शंभू राजा त्या औरंग्यासमोर त्याने कधी मान झुकवली नाही. याला म्हणतात स्वाभिमान. स्वाभिमान, कारण आपण कुणासमोरही लाचार होणार नाही, तर औरंग्यासमोर लाचार होणारच नाही. मरावे परी कीर्ती रूपे उरावे हे माझ्या राजाने शिकवलं. मरावे परी कीर्ती रूपी उरावे हे आमच्या राजाने शिकवलं. वाघाच्या जबड्यात हात घालून मोजतो दात ही जात मराठ्यांची. वाघाच्या जबड्यात हात घालून मोजतो दात ही जात मराठ्यांची, असे हे आमचे शंभूराजे होते. पण नियतीच्या मनात हे वेगळंच होतं. मला मायबाप प्रेक्षक हो, वयाच्या 40व्या वर्षी शंभूराजांना मरण आलं. वयाच्या 50व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना मरण आलं. जर हे आमचे दोन्ही राजे जर अजून 10-20 वर्ष जगले असते तर हे आपलं हे चित्र अजून वेगळंच असतं. हे आज जे भोगे वगैरे असतं ते सगळं बंद झालं असतं. राजकारणामधून मी काय बोलत नाही, कुठल्या मी जाती धर्मावर मी बिलकुल बोलण्याचा प्रयत्न करत नाही आहे. पण 40व्या वर्षी माझ्या संभाजीराजांना मरण आलं आणि 50व्या वर्षी छत्रपती शिवाजीराजांना मरण आलं. ते सुद्धा गद्दारीच्या फेऱ्यामधूनच. आपल्याच लोकांनी नियती त्यांचा घात केलेला आहे.
हात तुटला तरी गड लढवतो त्याचं नाव तानाजी. हात तुटला तरी गड लढवतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडे आणतो त्याचं नाव संताजी. 8 तासातून पुण्याहून घोडा घेऊन आणतो त्याचं नाव संताजी. आणि वाघाच्या जबड्यात हात घालून वाघाच्या जात वाटतो त्याचे नाव रणबाजी संभाजी संभाजी. आणि या सर्वांना एकत्र आणून राज्य लढवतो हिंदुस्थानला स्थापन करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी. माझ्या राजांबद्दल बोलावं तर शब्दही अपुरे पडतील, दिवसही अपुरे पडतील आणि वर्षही कमी पडतील. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. आणि शिवाजी महाराज जन्माला नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. अर्थच समजला नसता. अर्थच समजला नसता. शिवरायांसाठी मी छत्रपती शिवाजी एक गाणं घेतो. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव. ह्या मावळ्या बाजूला मला धुवान लागला वाटतं. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बोलल्यावर खूप मोठा आहे. त्याचबरोबर घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचंही रूप तेवढंच आपल्या कोकणावर कमी बोलावं तेवढं कमीच आहे. एक त्यांच्यासाठी गाणं बोलतोय. इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार एक चवदार एक चवदार.
बुवा म्हणतात मला त्यांना पेटव 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 जरा बुवा पेटवेल. पण कसं आहे माझी मी या माझी तिसरी बारी आहे. पण कसं तुमच्यासारखे मोठ्या लोक म्हणजे मोठ्या बुवानं बोलायचं म्हणजे काय ते आमचं म्हणजे थोडंसं काही कशातच घेणार. कारण तुमच्यासारखं फॉर्मॅट बसण्याचं म्हणजे तुम्ही आज काय म्हणजे रेस आम्ही इतके रेस तर आमच्या लक्षातच काही येत नाही की काय बोलावं आणि काय नको होता. आणि बुवांचं कसं आहे की नामांकित बुवा आहे त्यांचं म्हणजे कसं आज इथे बोलले त्यांचं ते सर्व म्हणजे पूर्ण त्यांची मगाची मला सांगत 30 रुपयाची कॅसेट म्हणजे 30 रुपयाची कॅसेट त्यांची पूर्ण बसलेलीच असं ना. त्याच्यामुळे कसं आमचं ते सांगण्याची गरजच नाही ना. सुभाष गावडे यांच्याकडून 100 रुपयाचा बहुमूल्य पार्सल केला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संघर्ष चौबे यांच्याकडून 100 रुपयाचा बहुमूल्य पार्सल केला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संतोषी माता सहा कमिटी श्री भालचंद्र दामोदर सातवसे यांच्याकडून 100 रुपयाचा बहुमूल्य पार्सल केला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संजय पालव तालुका मालवण मुक्काम पोस्ट पोई यांच्याकडे 100 रुपयाचा बहुमूल्य पार्सल केला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभू श्रीरामासारखा पती असूनही सिद्ध हरणाच्या वेळेस कोणी तिथे आलं नाही बघा. एक मूठभर सोन्यासाठी सीताबाईला मोह झाला आणि त्या सोन्याच्या मोहातून सीताबाईचं हरण झालं. प्रभू रामचंद्रासारखा पती असूनही सिद्ध हरणाच्या वेळी कोणी नव्हतं. द्रौपदीचे 5 पुत्र रक्षक असूनही वत्स हरणाच्या वेळी कोणीही तिथे आला नाही. राजा दशरथाचे 4 पुत्र असूनही राजा दशरथ मरते समय सुद्धा कोणी नव्हतं. लंकाधीश रावणाचं एवढी लंका सोन्याची असताना मरते समयी सुद्धा कोणी नव्हतं. भगवान श्रीकृष्ण हे जगाचा चालक जगाचा मालक लास्टला मृत्यूच्या समयी त्याच्याही समवेत कोणी नव्हतं. शरशय्येवरती पडलेल्या भीष्म पितामह आपल्या जीवनाची लास्टची श्वास घेताना त्यांचा जीव उत्कंठ होता तेव्हाही त्यांच्यासोबत कोण नव्हतं. अभिमन्यूवर प्रेम करणारी एवढी जनता होती पण त्यांच्या मृत्यूसमयी कोण नव्हतं. या जगात असं आपलं कोणीच नाही बघा. आता बुवानी मग अशी झाली तुम्ही श्रेष्ठ आहात मोठ्या पण आपलं ठीक असं पण आपलं असं बुवानी चांगल्या प्रकारे मला रिस्पेक्ट दिला त्याबद्दल प्रश्नच नाही. म्हणजे बुवाला मी तसं म्हणजे काही वेळेला आपलं काही बोलणार नाही. सुरुवातीलाच सांगितलेलं आहे बुवा मला म्हणतात पेटव पेटव तरीही पेटवल्यानंतर एवढं गाण्यातून मी काय असेल ते म्हणजे कसं फालतू जोक किंवा आज भजन आहे सुद्धा ते आपल्यावरच आहे नाही का. भजन कसं करावं संतांची गाथा काय आहे पंचरत्नांनी शिकवण काय दिली ह्याची गाथा काय आहे हे आपणच सुधारायचं असतं. आणि जर हे जर लुप्त करायचं असेल ह्याची वाट लावायची असेल तर मग ते पेटव शेलव खतलव ह्या सगळ्या चालताना. तरी पण शक्यतो थोडंफार होणारच मनोरंजन बुवा तर करतीलच पण माझ्यापर्यंत मीही प्रयत्न करणार जेवढं होईल तेवढं करणार. पण पंचरत्नांचं बघा पंचरत्नांमध्ये आपण विलास पाटील बुवा आपल्या 7 समुद्रापलीकडे त्यांनी परदेशातही हरिभाईनाचा झेंडा फडकविला. पंजाबुवा आणि कदमबुवा यांचा भाषणामध्ये प्रश्नोत्तर व्हायचं. त्या दोघांचे प्रश्नोत्तर व्हायचं. प्रश्नातूनच त्यांना एकमेकांना उत्तरं दिली जायची. एक मी सादर करतोय त्यांचं पंचरत्नबुवांची मी आठवण करतोय. बघा परशुराम पांचा आणि कदम बुवांची अशी बारी चालू होती. भजन श्रेष्ठ बुवांचे भजन पंचरत्नांपैकी परशुराम पांचा आणि कदम बुवांची बारी चालू होती. त्यावेळी प्रश्नोत्तरात म्हणजे भजनाच्या अभागातून त्यांना प्रश्नोत्तर कशी दिली जायची ते पण सांगतो बघा ते. कवडितला दादमडितला कवडितला दादमडितला मामडक्यातला बोला. बघा कदम बुवा कवडीतला दमडीतला मामडक्यातला बोला. परशुराम पंजाबांनी कशी गाण्याची रचना केलेली आहे ती बघा. कवडितला दादमडितला मामडक्यातला बोला
बुवा तुझं भाषण नको, बुवा तुझं भाषण नको, भजन गावा पंजाबवाने असं म्हटल्याबरोबर कदमबुवा काही कमी नाही. कदमबुवा त्यांचा आरे फाट्यावर त्यांचं स्मारक बनलं, अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण त्या पंचरत्नांची बघा स्मारक बनली, पण आपण काय टी शर्टनी बनते, बरोबर ना बुवा? ती त्या लेवलपर्यंत जाणं त्या लोकांच्या म्हणजे चरणाशी सुद्धा आपल्याला जागा नाही बघा. पण भजन करण्याचा आपण प्रयत्न करूया, कुठेतरी त्यांची संस्कृती सांभाळण्याचा प्रयत्न करूया. मग आणि त्यावेळी कदमबुवांमध्ये धमक होती की पांचालवांना सुतार बोलण्याची. कदमबुवामध्ये धमक होती की पांचालवांना सुतार बोलण्याची. त्यांनी गाण्यामधून कसं बघा बोलले होते त्यांना, कवडी लक्ष्मी दमडी भवानी, कवडी लक्ष्मी दमडी भवानी, मडक धरणी माता, कवडी लक्ष्मी दमडी भवानी, मडक धरणी माता, जाता बंद कर आता तुझी सुताराची गाथा, तुझी सुताराची गाथा, तुझी सुताराची गाथा, मडक धरणी माता, जाता बंद कर आता तुझी असं त्यावेळी कदमबुवांनी पांचालवांना प्रश्नोत्तरामध्ये उत्तर दिलेलं होतं. कवडी लक्ष्मी दमडी भवानी, मडका धारणी माता. काय ही शब्दांची रचना बघा. जाग्यावर बसल्यावर शब्दांची रचना होती, जाग्यावर बसल्यावर गाण्याची रचना होत होती. आमचे विलासभाऊ पाटील बघा, त्यांचंही गाणं मी सादर करतोय. साता समुद्र लंडन प्रसिद्ध होते, ते त्यांनी लंडन पर्यंत आपली ही भजनाची संस्कृती पोहोचवण्याचा प्रयत्न केला. असं आमचे स्वर्गीय विलास बुवा पाटील, त्यांचंही गाणं सादर करतोय आपल्या समोर. भजनाला भंगाला टाळ मृदुंग संगतीला. बुवा आपण भजन करतो बघा. मी वाईट तुम्हाला काही बोलणार नाही, तुम्ही काही बोला, पण वाईट मी तुम्हाला काही बोलणार. पण आज आपण भजन होतो, भजनाच्या आपल्या भजनाला आपला साथ जर पेटी नसेल, पकवाड नसेल, ढोलकी नसेल, टाळ नसेल, चकवा नसेल, प्रत्येक साईडला बोलतात ना, टाळाचं काम टाळाच करणार, मृदंगाचं काम मृदंगाच करणार, ढोलकीला बोलकी कशी करायची हे विराज राणांकडून शिकावं. पण ते ढोलकीला बोलकी कसं करायचं आहे तुम्हाला असं मायबाप प्रशिक्षण, त्याचा तुम्ही आस्वाद घेताय. आणि आज एवढी भजन श्रोते बसलेले आहेत बघा. आज कुठूनही आवाज येत नाही. मी सुरुवातीपासून मी बघतोय पेटव, खतलव, आगलव, अरे काय आपण आज खरोखर ही सगळी जमलेली भजन श्रोते हे सर्व भजन रसिक आहेत. आणि ही आपल्या भांडूची शान काशीनाथराव बुवांची ही संस्कृती ते जपण्याची हे सर्व प्रशिक्षक बसलेले आहेत बुवा. आणि आपण हे भजन करण्याचं हे करूया. आपण हे पेटव खतलव हे आपलं कामच नाही, अशी बारीच करायची नाही असं मी म्हणतोय. येऊ दे ना सगळ्या जाग्यावर, होऊ दे ना भजनाची बारी, घेऊ दे ना लोकांना आस्वाद भजनातून. बघा आमचं पाटीलवाणी गाणं, पाटीलवाचं गाणं सादर करतोय. भजनामध्ये लागणारी सूर, पेटी, पकवाज, टाळ, तबला, डगा, ढोलकी, चकवा, प्रत्येक हत्याराचं, प्रत्येक साधनाचं त्यांनी कसं त्याच्यामध्ये कवनामध्ये त्यांनी आपल्या म्हणजे लोकांसमोर सादर केलं. भजनाला भंगाला टाळ मृदुंग संगतीला, पेटी असे साथीला, ऐकवितो पेटीची कला, ऐकवितो पेटीची कला, ऐकवितो पेटीची कला, ऐकवितो पेटीची कला. भजनाला भंगाला टाळ मृदुंग संगतीला, भजनाला भंगाला टाळ मृदुंग संगतीला, पेटी असे साथीला,
विलास पाटील बुवा त्यांनी एवढं सुंदर आणि लोकांना म्हणजे लोकांच्या मनावर अधिराज्य केलं, भजन श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केलं, आपल्या भजन कलेतून रसिकांना नाचवलं असे आमचे विलास पाटील बुवा. काय गाण्याची एक एक रचना होती. त्याचप्रमाणे आमच्या भांडूपची शान स्वर्गीय काशीराम परब मगाशी बुवांनी सांगितलेले की या भांडूपमध्ये राहून परबुवांवर म्हणजे परबुवांच्या नावाचा उल्लेख मी पहिलाच केला होता की भांडूपमध्ये 2 भजनरत्न होऊन गेली, एक स्वर्गीय दीपक चव्हाण आणि एक स्वर्गीय काशीराम परबुवा. पण त्याच्यावर पण एक मी गाणं सादर करण्याचा प्रयत्न करतो. आमचे परममित्र उमेश लाड यांच्याकडून 100 रुपयाचा बहुमोलाचा पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, स्वामी समर्थ बेंचल ग्रुप यांच्यामार्फत हा लक्ष्मी हार आलेला आहे. स्वामी समर्थ बेंचल ग्रुप यांचा मी माझ्या मनापासून माझ्या मनाचा आभार मानतोय आणि या लक्ष्मी हाराचा स्वीकार करतो. स्वर्गीय काशीराम परब यांच्यावर एक छोटंसं गाणं बोलण्याचा मी प्रयत्न करतोय. शिवराम एकच नाम, शिवराम एकच नाम, ते काशीराम, हरिनामाचा झेंडा रोविला भांडूप नगरी धाम. भांडूपचा रत्न होऊन गेला, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे बघा. त्याचप्रमाणे
बुवानी मग सांगितलं दीपक स्वर्गीय दीपक चव्हाण यांचंही मी नाव घेतलेलं होतं, पण त्यांच्यावर दीपक चव्हाण आता बुवांचं शिक्षण दीपक चव्हाण बुवांकडे झालेलं होतं. खूप म्हणजे कैलासवासी विलास नारायण धोत्रे यांच्या स्मरणार्थ अविनाश धोत्रे यांच्याकडून हे बहुमूल्य 100 रुपयाचं पार्सल आहे. धन्यवाद धन्यवाद. बघा हा गजर मुंबईचं ते रक्षण करण्या दिली प्राणांची आहुती. हा गजर आजही त्या माऊलींच्या म्हणजे स्वर्गातही त्या ऐकत असतील. हा गजर प्रत्येक बुवाच्या मुखामध्ये हा गजर आहे, प्रत्येक बुवाच्या मुखामध्ये. मुंबईचं त्या रक्षण करण्या, मुंबईचं त्या रक्षण करण्या दिली प्राणांची आहुती. समर्थ बेंजो ग्रुप मगाशी बुवानी पण सांगितलं की एक बेंजो ग्रुप एक बेंजो मंडळ एक डबल बेडचा एक आपले सामने आणि 3 दिवस या महाराजांचा कार्यक्रम राबवू शकतं. खरोखर या स्वामी समर्थ बेंजो ग्रुपसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि असंच दरवर्षी त्यांच्यावर कार्यक्रम होऊन जाऊ दे. या स्वामींची मी प्रार्थना करतोय आणि पुढील भाऊ वाटताना त्यांच्या शुभेच्छा देतोय. त्यांच्यासाठी गाणं मी एक सादर करतोय. बघा मित्र वनव्यामध्ये घर आज प्रत्येक जण साथीला घेऊन मातीने एकत्र झाल्यावर वीट बनते. बघा माती एकत्र केल्यावर वीट बनते, वीट एकत्र केल्यावर
भिंत बनते आणि भिंत एकत्र झाल्यावर आपल्या आपण जो ज्या छताखाली राहतो त्या छताची छप्परवर आलं त्या भिंतीवर आणि आपण त्याचा सहारा घेतो. म्हणून आज या स्वामी समर्थ बेंचर ग्रुप तर्फे बघा एक मित्रासाठी एकमेकाच्या पाठीशी उभे राहणार एवढा मोठा कार्यक्रम सादर करतायत. जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आवाज घुमलाय रे माझ्या राजाच्या जयंतीचा ललकारी फोडण्यात एखाद्या शत्रूवर तुटून पडायचे जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. आणि माझ्या राजाच्या संगतीला हे सर्व महादेव होते. त्यावेळी एक 18 पातेल जाती जमा होऊन माझ्या राजाचे स्वराज्य निर्माण केलेलं होतं. राजाची मी माती सांगण्याचा हा गजर मी केलेला आहे तर तो सादर करतोय बघा. सोनियाची पहाट होती फेब्रुवारी 19 ऐतिहासिक ते साल होते 1630 ऐतिहासिक ते साल होते 1630 हिंदुत्वाचा भगवा लागला शिवनेरीवर जिजाऊपोटी देव जन्मलाय माझ्या सोनियाचा दिवस होता 19 फेब्रुवारी 1930 फाल्गुन वद्य तृतीया शके 1551. हा सोनियाचा दिवस एका महापराक्रमी शूर वीराच्या जन्माने इतिहासाच्या पानावर कोरला गेला. स्वराज्याचा भगवा झेंडा टवलाने त्या दिवसापासून ललकारू लागला होता बघा. जाती धर्मात स्वातंत्र्याची ज्योत देऊ लागली होती. ती माझ्या राजाच्या राज्यामध्ये शिवनेरीवर माता जिजाऊने एका तेजोमय बाळा जन्म दिला. त्याचं नाव होतं शिवछत्रपती आणि शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झालेला आहे बघा. स्वराज्याची शपथ घेऊन शिवाईच्या मंदिरात तलवारीच्या मिठीत बुडला मराठ्याचा हात.
शिवनेरीवर स्वराज्याची स्थापना केली बघा. आणि त्यावेळी अनेक मावळ्यांना एकत्र करून मावळ्यांचा हात आपल्या तलवारीच्या मुठीमध्ये गेला. महाराजांना साथ देण्याची हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी. कारण पारतंत्र्याचे वारे आपल्या स्वराज्यामध्ये घोंगावत असताना जरा हे करा ना यार. तलवारीच्या मुठीत भिडला मराठ्यांचा हात. तानाजी संतांची भानाजी बाजीची होती त्यांना साथ. तानाजी माणूसने हात तुटला तरी गड तरी कोंढाणा गड सर केला सर करण्याचा आपल्या राजाला शब्द दिला होता. तो शब्द त्याने लास्टपर्यंत पुरा केला बघा. हात तुटला तरी तो गड लढवत होता आणि उदय भानाला त्याने लास्टला मारून गड सर करून म्हणून त्यावेळी कोंढाण्याला नाव पडलं. गड आला पण सिंह गेला. संताजी आणि धानाजी स्वप्नात घोडेचं पाणी प्यायचं सोडत होते. संताजी आणि धानीचं नाव घेतल्यावर घोडे सुद्धा पाण्याला शिवत नव्हते. एवढं त्या शूरवीरांची याच्यामध्ये ताकद होती. एवढी ताकद होती म्हणजे बघा त्या एक मुख्य जनावरांचा त्या वीरांची काय त्याची जाणीव होत होती. ह्या सगळ्या मर्दमराठ्यांची त्याला साथ होती. म्हणून आपल्या महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामध्ये प्रत्येक मावळ्याचा प्रत्येक वीराचा हात मोलाचा वाटा होता. म्हणून तानाजी संताजी धानाजी बाजीची होती त्यांना साथ. तोरण गडतो सर केला नको वरावयात. स्वराज्याच्या अस्मितेवर बघा हे वादळ घोंगावत असताना आदिलशाही गोठ्यामध्ये शिवाजी महाराजांना जिवंत पकडण्यासाठी किंवा मारण्यासाठी बडी साहेबा आणि आदिलशाही सरकार सल्तनत विडा ठेवला गेला. आणि त्यावेळी अफजलखान नावाचं वादळ आपल्या महाराजांसमोर चालवण्यात येत होतं. राजाला जिवंत पकडण्यासाठी राजाला मारण्यासाठी वाट्यात येताना मंदिरे शेती घरे दारे किती गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त केला या खानानं. असा हा अफजल खान स्वराज्यावर चालवण्यात असताना या अफजल खानाचा शेवट करणार कोण? माता जिजाऊ सुद्धा खूप विचाराने ग्रस्त झाल्या होत्या. भवानी आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. कारण अफजल खानासारखं वादळ थोपवण्याची क्षमता फक्त शिवाजी राजांमध्ये होती. तरी पण राजांवर एवढं संकट येताना पाहून मुख्य जनावरांनी सुद्धा त्या दिवशी चारा पाणी सोडलेलं होतं. स्वराज्यातील सर्व जनता अन्न पाण्यावाचून अशी म्हणजे भुकेने राहिलेली होती. आणि अशा राजाचा कोण अशा खानाचा कोण शेवट करणार? म्हणून राजाने आपल्या भवानी मातेसमोर एक साकडं घातलं तिथे आणि भवानी मातेसमोर साकडं घालून खानाचा शेवट कसा करायचा तिथे तर त्या भवानी आईच्या समोर कौल झाला होता की राजा तुम्ही जिवंत म्हणजे तुम्ही खानाचा शेवट कराल म्हणून. खानाला शेवट करण्याची चाल ही शिवाजीराजांची एक गनिमी काव्य पूर्ण होणारच होती. पण तिथे बघा
जय जय राम जय जय राम जय जय राम